नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे। एक लक्षात ठेवा, तुम्हाला सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत या मासिक अनुदानाचा लाभ दिला जातो। त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा दिव्यांग पेन्शन, विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती या सर्वांचं एकत्रित करून विशेष सहाय्य योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळत होता। परंतु मित्रांनो, ज्यावेळेस आपण एखादा नवीन अर्ज सादर करतो त्यावेळेस त्याचा अप्रूव्हल मिळण्यासाठी किंवा देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून यापूर्वी समित्या स्थापन केल्या होत्या, परंतु त्या समित्या सगळ्या बरखास्त केल्या होत्या आणि या अर्ज मंजुरीचा संपूर्ण अधिकार हा तहसीलदार कार्यालय यांना दिला होता। परंतु मित्रांनो, सामाजिक न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून चालवली जाणारी दिव्यांग पेन्शन योजना ही ज्यावेळेस दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती ट्रान्सफर झाली किंवा दिव्यांग मंत्रालयाकडे ट्रान्सफर झाली, त्यावेळेस दिव्यांग पेन्शन योजनेचे नियम हे बदलले आणि त्याचा अधिकार हा तहसीलदार यांना दिला नव्हता। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये या 2-3 महिन्यामध्ये खूप मोठा गोंधळ निर्माण झाला। दिव्यांग बांधवांनी अर्ज केल्यानंतर त्यांचे अर्ज मंजूर होत नव्हते किंवा झालेले नाहीत। अशा परिस्थितीमध्ये अनेक दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून सरकारकडे किंवा विभागाच्या स्तरावर तक्रारी गेल्या की आम्ही अर्ज सादर करून सुद्धा आमचा अर्ज अप्रूव्ह होत नाही। तर त्या तहसीलदार कार्यालय जे होते किंवा तहसीलदार होते त्यांना त्या संदर्भात अधिकार नव्हते। म्हणजे त्यांना अधिकार होता, पण कोणता होता? विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत जेवढेही योजना आहेत किंवा लाभार्थी आहेत त्यांना अप्रूव्हल द्यायचा अधिकार तहसीलदार यांना होता। परंतु दिव्यांग पेन्शन योजना ही वेगळी केली, त्यातून उचलून बाहेर काढली आणि दिव्यांग मंत्रालयाकडे गेली। त्यावेळेस तहसीलदार यांना अधिकार राहिला नाही। मग ते तहसीलदार त्या योजनेच्या अर्जांची मंजुरी देत नव्हते। मग हे प्रलंबित प्रकरण खूप संख्येने वाढले असल्या कारणाने राज्य सरकारने प्रशासनाने एक महत्त्वपूर्ण मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर झाला। तो शासन निर्णय तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवतो। तो शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्यायचा आहे। मी ही व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर आपल्या ग्रुपवरती तर टाकतोच, परंतु मित्रांनो, त्या शासन निर्णयामध्ये असं सांगितलंय की आता हे जे दिव्यांग पेन्शन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांचे अर्ज मंजुरीचा अधिकार हा तहसीलदार यांना दिला जाणार नाही किंवा यांच्याकडे नसून तो महसूल अधिकारी म्हणजे उपविभागीय जे महसूल अधिकारी असतात, म्हणजे आपण त्याला SDO असे म्हणतात, तर ते सब डिव्हिजन ऑफिसर जे असतात, SDO म्हणजे आपल्या जातीचं किंवा नॉन क्रिमिनल दाखल्यावरती ज्यांचा सही शिक्का असतो, असे जे उपविभागीय अधिकारी असतात त्यांना आता हे दिव्यांगांचे अर्ज मंजुरीचा अधिकार या ठिकाणी दिलेला आहे। अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची होती आणि हा नियम आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू करण्यात आला आहे। त्यामुळे तुमचं जे प्रलंबित जे काही अर्ज होते ते अर्ज मंजुरीसाठी मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। परंतु ही बातमी, ही माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक दिव्यांगाकडे असणं खूप गरजेचं आहे, कारण ज्या दिव्यांग बांधवांनी अर्ज केला आहे किंवा जे दिव्यांग बांधव इतर दिव्यांग बांधवांना अर्ज करण्यास सांगणार आहे तर त्यांना ही माहिती पाहिजे की आता हे जे अर्ज आहेत हे अर्ज कोण मंजूर करतं? तहसीलदार अर्ज मंजूर करत नाही दिव्यांगांचे। लक्षात ठेवा, थोडंसं लक्षात ठेवून काम करायचं, नाही तर काय होतंय, आपण उठतोय आणि तहसीलदारांकडे जातोय। तुमच्या अर्जाची अथॉरिटी कोणाकडे दिली याचा अभ्यास असणं खूप गरजेचं आहे। म्हणून ही थोडक्यात आणि सविस्तर व्हिडिओ बनवली। सदर व्हिडिओ सर्वांना शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।